नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे नॉलेज की दुनिया. तर आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 20 प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा ऑल्स परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत. तर आपण वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूयात मित्रांनो. पहिला प्रश्न असा आहे, RBIने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केली आहे? कोणत्या क्षेत्रासाठी तत्त्वे जाहीर केली आहे मित्रांनो? उत्तर आहे सी, डिजिटल पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इस्रोने कोणत्या प्रकारचा उपग्रह प्रेक्षित केला आहे? इस्रोने कोणत्या प्रकारचा उपग्रह प्रेक्षित केला आहे मित्रांनो? तर उत्तर आहे बी, पृथ्वी निरीक्षण उपग्रह हा प्रेक्षित केला आहे. ठीक आहे मित्रांनो, इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह हा प्रेक्षित केला आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण तिसरा प्रश्न पाहूयात. WHO ने नवीन मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या विषयावर दिली? WHO ने नवीन मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या विषयावर दिली? कोणत्या विषयावर दिली मित्रांनो? उत्तर आहे बी, संसर्गजन्य रोग प्रतिबंध. ठीक आहे, संसर्गजन्य रोग प्रतिबंध. ठीक आहे. चौथा प्रश्न पाहूयात मित्रांनो आपण. नवीन डिजिटल शिक्षण योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? नवीन डिजिटल शिक्षण योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली मित्रांनो? तर उत्तर आहे सी, शिक्षण मंत्रालयाने सुरुवात केली. ठीक आहे. पाचवा प्रश्न पाहूयात आपण मित्रांनो. IPL संदर्भात 10 तारखेला कोणत्या घोषणा झाली? IPL संदर्भात 10 तारखेला कोणती घोषणा झाली? कोणती घोषणा झाली मित्रांनो? विजेता संघ झाला की नियम नवीन लागू केले किंवा वेळापत्रक जाहीर झाले की संघ मालक बदल? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे वेळापत्रक जाहीर झालं. ठीक आहे. IPL संदर्भात 10 तारखेला वेळापत्रक जाहीर झाले, ही घोषणा झाली. ठीक आहे. सहावा प्रश्न पाहूयात मित्रांनो. 11 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय महिला व विज्ञान दिन साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? तर 11 फेब्रुवारी दिवशी. ठीक आहे. सातवा प्रश्न पाहूयात आपण. भारत सरकारने 11 फेब्रुवारी रोजी कोणत्या क्षेत्रासाठी नवीन योजना जाहीर केली? कोणत्या क्षेत्रासाठी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, उत्तर आहे डिजिटल आरोग्य. ठीक आहे. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, कधी पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा. भारत सरकारने 11 फेब्रुवारी रोजी डिजिटल आरोग्य क्षेत्रासाठी नवीन योजना जाहीर केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. इस्रोने 11 फेब्रुवारी रोजी कोणत्या संदर्भात घोषणा केली? कोणत्या संदर्भात घोषणा केली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी आहे नवीन उपग्रह योजना प्रक्षेपण. ठीक आहे. 9वा प्रश्न पाहूयात. केंद्र सरकारने 11 फेब्रुवारी रोजी कोणते धोरण लागू केले? कोणते धोरण लागू केले? तर हरित ऊर्जा धोरण लागू केले. केंद्र सरकारने 11 फेब्रुवारी रोजी हरित ऊर्जा धोरण लागू केले आहेत. हा पण IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, प्लीज लक्षात ठेवा किंवा नोट करून ठेवले तरी चालेल, नक्की येऊ शकतो. 10वा प्रश्न आपण बघूयात. 11 फेब्रुवारी रोजी भारताने कोणत्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला? कोणत्या क्षेत्रावर मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन निर्णय घेतलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आहे व्यापार. व्यापार या योजनेत जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर 11 फेब्रुवारी रोजी निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न हा खूप आलटून पालटून विचारला जातो, तर तुम्ही त्याच्यावरती नीट लक्ष द्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. 12 तारखेला केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केलेली आहेत? तर उत्तर आहे डिजिटल पेमेंट. ठीक आहे. उत्तर आहे डिजिटल पेमेंट. 12वा प्रश्न पाहूयात. भारताने 12 तारखेला कोणती महत्वाची कामगिरी सुरू केली? मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल 12 तारीख कोणती? तर 12 फेब्रुवारी. ठीक आहे. भारताने 12 फेब्रुवारी तारखेला कोणती महत्वाची कामगिरी केली मित्रांनो? तर नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित केला. काय केलं? नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 आहे. जागतिक ऊर्जा परिषद कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जागतिक ऊर्जा परिषद कोणत्या विषयाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ऊर्जा, ऑप्शन क्रमांक सी आहे ऊर्जा विषयाशी संबंधित आहे. काय? तर जागतिक ऊर्जा परिषद. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. 12 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक वाढ दर किती राहील? किती राहील मित्रांनो? तो उत्तर आहे 7% राहील. हा पण IMP आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे.
आता आपला झालेला आहे 14वा प्रश्न. आता आपण पाहूया 15वा प्रश्न. नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे बी, शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. ठीक आहे. 16वा प्रश्न बघूया. जागतिक रेडिओ दिवस कोणत्या संस्थेने घोषित केला? कोणत्या संस्थेने घोषित केला? तर याचं उत्तर आहे युनेस्को. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी, युनेस्को या संस्थेने घोषित केलेला आहे रेडिओ दिवस म्हणून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. म्युनिक सुरक्षा परिषद कोणत्या देशात भरते? म्युनिक सुरक्षा परिषद कोणत्या देशात भरते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी आहे जर्मनीमध्ये म्युनिक सुरक्षा परिषद भरते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूया मित्रांनो. महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत किती आहे? तर मदत आहे डी, ऑप्शन क्रमांक 5,000. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो ही आर्थिक मदत कोणती? तर ज्या वेळेस जी प्रेग्नेंट महिला असते तिला कोणतंही पहिलं मूल होऊ द्यात, म्हणजे बेबी होऊ द्यात, कोणत्याही जी बेबी गर्ल असू द्यात अथवा बॉय असू द्यात, तर सरकारने त्यासाठी जेव्हा पहिलं मूल होतं तर त्यासाठी हे 5,000 देण्यात आलेले आहेत. ते लक्षात आले मित्रांनो तुम्हाला? हे 5,000 कोणते आहेत? जेव्हा बाईची डिलिव्हरी होते, लेडीची डिलिव्हरी होते, जे पहिलं मूल असतं त्याला ते 5,000 रुपये आर्थिक मदत म्हणून सरकार देते. ठीक आहे, लक्षात ठेवा. 19वा आहे मित्रांनो प्रश्न. डिजिटल इंडिया अंतर्गत कोणती सुविधा देण्यात आली आहे? कोणती सुविधा देण्यात आली आहे मित्रांनो? ऑनलाईन प्रमाणपत्रे. ठीक आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत ऑनलाईन प्रमाणपत्रे सुविधा देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. IMP प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. म्युनिक सुरक्षा परिषदेत मुख्य विषय काय आहे? म्युनिक सुरक्षा परिषदेत मुख्य विषय काय आहे मित्रांनो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा. आता बघा मित्रांनो, आपण 16वा का 17वा प्रश्न पाहिला होता, म्युनिक सुरक्षाबद्दलच होता. तो कोणत्या राज्यामध्ये म्हणजे ते भरवलं जातं असाच काहीतरी प्रश्न होता, आणि हा दुसरा त्याच्यावरतीच प्रश्न आहे मित्रांनो. म्युनिक सुरक्षा परिषद विषय काय आहे? तर आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न आलटून पालटून विचारतात. तर मित्रांनो इथे आपला लास्टचा प्रश्न संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ किंवा आपले जनरल नॉलेजचे प्रश्न कसे वाटले, ते खूप उपयुक्त वाटले की नाही? तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.